सर्वांना काहीतरी हे जड वाटत असेल किंवा अनोळखी वाटत असेल, कारण की हा कार्यक्रम आम्ही सध्या नवीनच चालू केला आहे, त्यामुळे अनोळखीच आहे आणि ह्या लहान बालकांसाठी तर तरीच अनोळखी आहे. तरीसुद्धा सर्वप्रथम ज्या भूमीत आपण आहोत त्या भूमीची मालकीण 83 गावाची मालकीण माता झोलाई देवी हिला प्रथम नतमस्तक होतो मी. त्यानंतरला जिच्या उदरातून ह्या महाराष्ट्राचा दैवत, महाराष्ट्र दैवत म्हणून झाला अशा माता जिजामाता यांना प्रथम नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर दुसरे छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर महाराष्ट्राचे जनक म्हणून शाहू महाराज आणि त्यानंतरला भारताला दिलेली राज्यघटना असे भारताचे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी मानाचा मुजरा करतो. आणि हा जो संभाजी ब्रिगेडने जो कार्यक्रम आपण आता राबवतो आहे, आता जवळजवळ आपल्या महाड तालुक्यामध्ये ही दुसरी शाळा आम्ही घेतली, कारण की पहिली शाळा आपण वरण ह्या ठिकाणी घेतली होती, सगळ्यात मोठी शाळा असल्यामुळं. त्यानंतरला माझं भाग्य आहे की माझा हा जो मला विनेरे विभाग प्रमुख म्हणून दिले, ह्या विनेरे विभागाची दुसरी शाळा निवडण्यात आली संभाजी ब्रिगेडनी. आणि जवळजवळ माणगाव या ठिकाणी शाळा त्या तालुक्याचे पदाधिकारी घेत आहेत आणि आम्ही ह्या तालुक्याचे पदाधिकारी म्हणून आम्ही दुसऱ्यांदा ह्या विनेरे शाळेमध्ये हा कार्यक्रम घेत आहोत. तरी मी ह्या बालकांना सगळ्यांना सांगतो की ह्या कार्यक्रमातून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आणि त्याच्यातून जागृती ही तुमचीच आहे. कारण राज्यात सध्या आता बलात्कार, लैंगिक शोषण, भ्रूण हत्या ह्याचे प्रकार जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे ह्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड यांनी म्हणजे जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीणदादा गायकवाड, तसेच आपल्या जिल्ह्याचे दक्षिण भागाचे अध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तरी मी तालुक्याचे अध्यक्ष कैलास अटक यांचं मी आभार मानतो. त्यानंतर ह्या शाळेच्या प्राचार्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रम करण्यासाठी जी मोठी संधी दिली त्यांचे देखील मी आभार मानतो आणि इथल्या शिक्षक वृंदाचं मानतो. आणि त्याबरोबर आम्हाला सहकार्य करणारे आमचे दामिनी पथक आहे यांचे देखील मी आभार मानतो. मला जी मी ही भाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी ह्या समितीचे देखील अध्यक्ष आभार मानतो. आणि तुम्हाला सांगतो की हा कार्यक्रम आम्ही ह्यासाठी राबवत आहोत की खूप प्रकारे शोषण होत आहे, बाल विभागाचं खूप प्रकारे शोषण होत आहे. म्हणजे फक्त मुलींवरती बलात्कार होतोय म्हणून आपण हा कार्यक्रम करत नाही, तर भरपूर अशा गोष्टी आहेत की काही ठिकाणी समजतं की आता मुलगा होणार आहे, मुलगा नाही होणार आहे तर मुलगी होणार आहे म्हणून तिथं भ्रूण हत्या केली जाते, तर ती थांबवली पाहिजे. त्याच्या मुलींवरती जर लहान मुलींवरती आता सध्या तरी गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाड तालुक्यामध्ये ही घटना घडली होती. 4 वर्षाच्या मुलीवरती हा प्रकार घडला होता आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा असं वाटलं की आपण जागृत होऊया. जे होते ते चुकीचं होत आहे, कारण का आतापर्यंत महाड तालुक्यामध्ये ही गोष्ट घडली नव्हती पण घडली आणि मग ती आता ह्याच्या पुढे पुनरावृत्ती होऊ नये आणि ह्यामुळंच आम्ही हा उपक्रम राबवत आहोत की प्रत्येक शाळेत जाऊन कारण शाळेतच आपल्याला विद्यार्थी छोटे मिळतील आणि ते शिकत असल्यामुळे त्यांना हा नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि म्हणून प्रत्येक शाळेत जाऊन आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. त्या उपक्रमाचा उद्देश एवढंच आहे की हे बाल मन आहे ह्याच्यावरती खंबीरतेचा एक ठसा उमटावा आणि ते मजबूत बनावे की त्यांना तो त्यावेळेला जो प्रसंग येईल त्यावेळेला त्यांना काहीतरी योग्य निर्णय घेण्याची त्यांना ताकद निर्माण व्हावी आणि ह्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. तरी मी मला जी 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल समितीचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो.